विठ्ठल 23-24 विठ्ठल विठ्ठल 25-1-2 विठ्ठल 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 15-16 विठ्ठल विठ्ठल 17-25-26 विठ्ठल 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 विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. आपल्या ग्रुपचे सदस्य वागदा ट्रेकिंग ग्रुप आणि सुप्रभात ग्रुपचे ज्यांची हे प्रेरणा घेऊन ज्यांनी वडाच्या वाडीला विठू माऊली योगा ग्रुप स्थापन केला असे त्या योगा ग्रुपचे संस्थापक संचालक माननीय कांबळे साहेब यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी मनापासून आपल्या ग्रुपची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि मातृसंस्थेला विसरू नये यासाठी आज सर्वांना इथं निमंत्रित केलेलं आहे. व्यवस्था केलेली आहे. सर्वांना निमंत्रित केलेलं आहे. सुरुवातीला या 20 साली जसा कोरोना कमी झाला तसं आम्ही कुठं जायचं, पुण्यात जायचं नाही, तर या टेकडीवर यायला सुरुवात केली आणि या टेकडीच्या आम्ही प्रेमात पडलो. त्या सुरुवातीच्या मेंबरमध्ये आमचे कांबळे सर आहेत, आमचे बांबरे सर आहेत आणि हळूहळू एक एक माणूस जोडत गेलो. आज मोठा ग्रुप झालेला आहे आणि आज त्यात कांबळे सरांचा वाढदिवस आहे, तर त्यांना ग्रुपच्या वतीने शुभेच्छा. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे, ते मुलाच्या किंवा नातवाच्या शाळेच्या अडचणीमुळे ते वडाच्या वाडीला राहायला गेले, पण तिथेही ते गप्प बसले. त्या ठिकाणी त्यांनी विठू माऊली नावाचा ग्रुप स्थापन केला. त्याचबरोबर विठू माऊली वधूवर सूचक मंडळ स्थापन केलं. जीवनामध्ये शेवटच्या टप्प्यात ही धडपड आमची चालू आहे, तर त्यांच्या कार्याला शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर हा सुप्रभात वागजाई ट्रेकिंग ग्रुप, सुप्रभात योगा ग्रुप ह्याच्यातून मी प्रेरणा घेऊन मोठ्या प्रमाणात मी कंटिन्युअस इथे 2 वर्ष योगा केलेला आहे. ह्याची मला पूर्णपणे खरे सरांच्या मार्फत आम्ही इथेच योगा करत होतो आणि तेच योगा आम्ही तिकडे वडाची वाडीमध्ये सुरू केला. गेली 2-3 वर्ष, हा 3रा वाढदिवस माझा तिथे साजरा होतो आहे. आता 3 वर्ष कंप्लीट झाली. या 3 वर्षात मी मोठ्या प्रमाणात लोकांना जास्तीत जास्त इथं जसं सांगितलं, एक पैसा न घेता आपण कंटिन्युअस लोकांसाठी आपण हे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे